तपास भाग 1. हवालदार शिंदे माझ्यासमोर मरून पडले होते. लहानपणापासून त्यांना बघून पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून IPS झालो. ते आमच्या चाळीतले पोलीस काका शिंदे होते. इन्स्पेक्टर सूरज एका बाजूने आणि मी एका बाजूने दोन्ही हातात बंदुकी घेऊन लढताना आमच्याकडील काडतुसे संपली. समोरून AK-47 चा मारा होत होता. आम्ही तिघे सर्वांना कव्हर करत होतो. कव्हर करताना इन्स्पेक्टर रोहित शहीद झाले. आकाशच्या डोळ्यातून अश्रू खाली आले. समोरून DGP शुक्रे साहेब म्हणाले, रडणं बंद करा. SP आकाश नवले, पोलिसांना भावनिक होऊन चालत नाही. तुम्हाला तह करण्याचा काही अधिकार नसताना तुम्ही घोस्टस्पॉटला जाऊ दिले. एक पोलीस अधिकारी या नात्याने तुम्ही शेवटपर्यंत लढ देणे भाग होतं. आकाश अश्रू पुसत बोलतो, माफ करा साहेब. समोर 50 च्या आसपास अतिरेकी होते. आम्ही 21. मी एक SP, 2 PI, 3 PSI, 9 हवालदार, 6 शिपाई. त्यातही 3 शिपायांना दंडुका आणि 3 जणांना रायफल. आम्ही अधिकाऱ्यांकडे पिस्तूल N9. अर्धा तासाच्या फायरिंगनंतर आम्ही सगळे दोन्ही गाड्यांच्या मध्ये गोळा झालो. हवालदार कांबळे आणि चिपळूणकर दंडुका घेऊन पुढे जाण्याच्या विचारात होते आणि बाकीच्यांनी निसटायचं असं विचार होता. पण आमच्या वेगापेक्षा गोळीचा वेग जास्त असणार. शुक्रे साहेब पुन्हा मध्येच बोलले, म्हणून तुम्ही शरण गेले? हेच ना पोलीस डिपार्टमेंटचं नाव खराब केले. आकाश बोलण्याचा प्रयत्न केला. खुर्चीत बसून बोलणं सोपं सर. बॅटल फील्डवर कधी माघार घ्यावी लागते. शुक्रे थोडे ओरडूनच बोलले, खबरदार मिस्टर आकाश नवले. तुम्ही तुमच्या उच्च अधिकाऱ्यासोबत बोलताय. येथे येण्यासाठी अनेक लढाया मी शर्तीने लढलोय आणि ते सुद्धा आघाडीवर राहून. हार न मानून नव्हे. तुम्ही शरणागती घेतली आणि एक आरोपी जाऊ दिला. 21 पैकी 8 जण मेले होते. उरले 13 जण. त्यातील 11 जण फक्त जिवंत राहिले. तुमचं वायरलेस कुठे होतं? त्यावरून तुम्ही संपर्क करायला हवा होता. तुम्हाला तात्काळ शस्त्र मदत आली असती. पण तुम्ही तसं केले नाही का? आकाश पुन्हा बोलतो, वायरलेसवरून पोलीस व्हॅन ड्रायव्हर साबळेंनी प्रयत्न केला असावा. पण तेथे त्यांनी जॅमर घेऊन आले असावेत. कारण जीपमधून बाहेर पडताना मी त्यांना सर्वात आधी तीच ऑर्डर दिली होती आणि माझ्यावर फायर झाल्याने मी खाली पडलो. थोड्या वेळाने बघितलं तर वायरलेस लटकलेला होता आणि काचा फुटून ड्रायव्हरच्या छातीत गोळ्या लागून रक्त येत होते. 8 जण जागीच ठार झाले होते. दंडुकावाले शिपाई दोन्ही गाड्यांच्या मध्ये लपले होते. त्यांनी घोस्टस्पॉटला पकडून ठेवलं होतं. जेव्हा घोस्टस्पॉटला ते घेऊन गेले तेव्हा त्यांनी त्या दोघांना खाली फेकलं असावं. आम्हाला लाथाबुक्क्या मारून बेशुद्ध केलं होतं. मी त्यांना उरलेल्या पोलिसांच्या जीवाची भीक मागून घोस्टस्पॉटला त्यांच्या हवाली केलं. कारण तसंही ते आम्हाला मारून त्यांना घेऊनच जाणार होते. फायरिंगमध्ये आम्ही त्यांचे 15 ते 20 जण मारले असावेत. शुक्रे आता शांत बसून थोडा वेळ टेबलवरील रिपोर्ट बघतात आणि शेजारच्या शेख साहेबांना दाखवून पुन्हा आकाशवर एक कटाक्ष टाकतात. पंचनाम्यात तुमच्या रिव्हॉल्वरमध्ये 3 गोळ्या बाकी होत्या. इन्स्पेक्टर रोहितच्या रिव्हॉल्वरमध्ये 11 आणि शिर्केच्या
बंदुकीच्या फक्त 12 गोळ्या झाडल्या होत्या. त्यात 38 गोळ्या बाकी होत्या. एक्सप्लेन करा. आकाश एक्सप्लेन करतो. माझ्या गनमधून मी फायर करत होतो. एक गोळी गनवर बसून ती दूर फेकली गेली. मग मी शेजारी मरून पडलेल्या शिपायाची बंदूक घेतली होती. हवं तर तुम्ही फिंगरप्रिंट बघू शकता. एकूण 5 गोळ्या मला लागल्या होत्या. 3 गोळ्या सूरजला लागल्या असतील आणि शिर्केची बंदूक आमच्या लक्षात आलीच नाही. मला सर्वांचा जीव महत्त्वाचा होता म्हणून मी त्यांच्याशी तह केला. शुक्रे, तर तुम्हाला गुन्हा कबूल आहे. तुमच्यासोबत 11 जणांचे कोर्ट मार्शल होणार आहे. याची जबाबदारी तुमची असेल. तुम्ही हाताने तुमची वर्दी काढून आमच्याकडे द्या आणि हे तुमचं डिसमिस लेटर घेऊन जा. आकाश शांतपणे प्रोसेस करून लेटर घेऊन निघून जातो. जाता जाता शुक्रे म्हणतात, आणि हे मीडियासोबत तुम्ही बोलायचं नाही. आम्ही काय सांगायचं ते सांगतो. API जाधव बोलतात, सर, नवलेंना ही सजा जास्त होत नाही का? शुक्रे हळू आवाजात बोलतात, सो जाधव काय करताय? घरचा भेदी इथंच असेल. नवले माझा सहकारी मित्र आणि बॅचमेट आहे. मी त्याला चांगला ओळखतो. पण हल्ला एवढा योजनाबद्ध होता की खबर आतूनच लीक झाली. ती शोधण्यासाठी पोलीस नाही तर आकाश नवले पाहिजेत. दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रात एकच बातमी, IPS आकाश नवले सोबत 10 जणांचे कोर्ट मार्शल. पोलिसांची अतिरेक्यांसमोर शरणागती. कोमल आकाशला म्हणते, अहो, हे काय सगळीकडे आता बदनामी. बस झालं. आपण काही दिवस बाबांच्याकडे जाऊयात. आकाश म्हणाला, हो, आता काय वेळच वेळ आहे. कोकण आणि गोवा फिरून घेऊयात. आणि कोमलचा हात पकडून तिला स्वतःच्या मांडीवर घेतो. कोमल लाजून म्हणते, बाई, काय करावं ह्या माणसाचं. एवढं रामायण घडून हे असे वागतात. थोड्या वेळात फोन वाजतो. आकाश म्हणतो, हो, सोडलीया मी पोलिसाची नोकरी. येतो भेटायला. बोलू आल्यावर. स्टोरी कशी वाटली? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा.